जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये जाणपण निरूपण हा 9व्या दशकातील 4था समास आपण पाहतोय। ओळखणं महत्त्वाचं आहे। कुणाला? ज्याच्यामुळं आपल्याला वस्तू ओळखता येतात त्याला ओळखणं महत्त्वाचं आहे। ज्याच्यामुळं आपल्याला मी कळतो, ज्याच्यामुळं आपल्याला तू कळतो, ज्याच्यामुळे आपल्याला अनुभव येतो आणि ज्याच्यामुळे आपण आपलं अस्तित्व ओळखतो, त्या आपल्या स्वरूपाला ओळखणं गरजेचं आहे। समर्थ म्हणतात, जो नेणता आहे तो करंटा आहे, नेणते प्राणी ते करंटे, असे स्पष्ट शब्द त्यांनी वापरले। जर मी माझ्या स्वरूपापर्यंत पोहोचलो नाही तर मी एका अशा चक्रामध्ये सापडतो ज्या चक्राचा शेवट कदापि होऊ शकत नाही। वासना आणि कर्म ही एकमेकात गुंतलेली अशी साखळी आहे की एकामुळे दुसरं आणि दुसऱ्यामुळे एक असं हे एकमेकांमध्ये फिरत राहतं। आपण जन्ममरणाच्या एक प्रकारे सापळ्यात अडकतो आणि त्यातून सुटायची शक्यता एकच, जर जाणत्याला जाणलं तर। जाणता विवरिता तुटे जन्म मरण, असं समर्थ काल म्हणाले। हे जे आपल्याला जाणणं आहे, आपल्याला समजून घेणं आहे, आपलं स्वरूप ओळखणं आहे, तिकडे कदापि दुर्लक्ष करू नये असं समर्थ म्हणतायत। म्हणून अलक्ष करू नये, जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची। आपल्यामध्ये एक अशी वृत्ती आहे की आपण आपल्या इंद्रियांच्या मागे वाहवत जातो। इंद्रिय तर बाहेरची आहेत सोडा, पण आपल्या वृत्तीमध्ये वाहवत जातो। सतत काहीतरी पाहणे, काहीतरी अनुभवणे, कुठेतरी जाणे, अशा स्वरूपाच्या बहिर्मुख वृत्ती आपल्यामध्ये आहेत। त्यामुळं घडतं काय, जो आत पूर्णपणे बसलेला आहे त्याच्याकडं पाठ फिरवली जाते। खरं म्हणजे हे आपलं स्वरूप शांत आहे, निर्मळ आहे, अत्यंत मलरहित असं आहे, ज्याला निर्लेप म्हणतात ना, अशी ही स्थिती आहे। पण आपण जितकं जितकं बाहेर धावत राहतो तितकं तितकं आपल्याला भास होतो की आपण काहीतरी मिळवत आहे अनुभवाच्या अंगानं, पण आपण काहीही मिळवत नसून आपली वासनाच वाढवत राहतो। यामुळे जर काही घडत असेल तर आपण जिकडे पोहोचायला पाहिजे तिकडे आपलं संपूर्णपणे दुर्लक्ष होतं। समर्थ म्हणतायत, असं अलक्ष करू नये। कुणाला अलक्ष करू नये? स्पष्टच आहे की ज्ञानाकडं अलक्ष करू नये, म्हणजेच आपल्या स्वरूपाकडं अलक्ष करू नये। स्वरूप अलक्षच आहे बरं का, ही पण एक गंमतच आहे। लक्ष जे आहे ते दृश्याला म्हटलं जातं आणि परमात्म्याला अलक्ष अशी संज्ञा आहे, कारण परमात्मा दृश्यात येत नाही म्हणून। समर्थ म्हणतायत, म्हणून अलक्ष करू नये याचा अर्थ असा की जो अलक्ष असलेला परमात्मा आहे त्याला अलक्ष करू नये। आणि मग लगेच पुढे म्हणतात, जाणणे हाची उपाये, त्याला जाणून घेणं हाच एकमेव उपाय आहे। जाणता सापडे सोये परलोकाची। परलोकाची सोय सापडते याचा अर्थ असा नाही की मनुष्य उठून कुठेतरी निघून जातो किंवा मरणानंतर त्याला कोणता तरी असा लोक प्राप्त होतो जो प्राप्त होणं अपेक्षित आहे। परलोकाचा अर्थ इथे असा आहे की तो ज्या लोकाला सत्य मानतो त्या लोकापासून तो वेगळा होतो, म्हणजेच आपल्या देहबुद्धीपासून तो वेगळा होतो। म्हणजे एक प्रकारे पाहता आपली परमार्थ साधना किंवा संपूर्ण अध्यात्मशास्त्र हे परलोक या शब्दामध्ये समर्थांनी सामावून ठेवलेलं आहे। आपली जोपर्यंत ही आपल्याला ओळख होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या देहबुद्धीतून सुटणार नाही। देहबुद्धीतून सुटणं आणि स्वरूपाची ओळख होणं किंवा स्वरूपाची ओळख होणं आणि देहबुद्धीतून सुटणं या दोन गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत। जाणणे सकळास प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे, असं सांगून समर्थ उपदेशाची दिशा या पद्धतीनं वळवतात। जाणणं जे आहे ते प्रमाण मानलेलं आहे,
कारण त्याशिवाय आपल्याला मूळ कळत नाही. मूळ कळलं नाही तर बाकी कळूनही काही उपयोग होत नाही. पुढं जे समर्थ म्हणतात ना, मूर्खास वाटे अप्रमाण, याचाच दुसरा अर्थ असा की जे मूर्ख नाहीत, जे शहाणे आहेत, त्यांना जाणणं हे प्रमाण आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जर नरदेहामध्ये आलेलो आहे तर आपल्या स्वरूपाला जाणून घेणं हे खरं शहाणपण आहे. ते जर केलं गेलं नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुंतत जातो. पण आपण जरी तिथे नसलो तरी ती गोष्ट तशीच तिथे राहते, ही मनुष्याच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे. आपण तिथे आपल्या मीपणानं राहतो. गोष्टी जशा आहेत तशाच असतात. या जगाचा वेग जसा आहे तसाच आहे. पण आपण तिथे आहोत म्हणून आपण आपल्यालाच महत्त्व देऊन बसलेलो आहे. कुठेतरी आपण या देहापासून वेगळे आहोत हे लक्षात आलं तर आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं काहीही फरक पडत नाही, हेही लक्षात येतं. हा विषय जरा खोल आहे, पण आपलं स्वरूपही खोल आहे. त्याला काय करणार? आपलं स्वरूप आज आपल्याला खोल वाटतं कारण आपण उथळ जीवन जगत आहे म्हणून. आपल्या आत डोकावण्यासाठी खरं म्हणजे कोणतेही कष्ट नाहीत. जितकं एखादं वारं किंवा वाहणारी नदी सहज असावी तितकं सहज आपलं आत्मस्वरूप आहे. पण असं असूनही ते आपल्याला अवघड होऊन बसलेलं आहे. समर्थ म्हणत नाहीत का, आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्संगतीच नसल्यामुळं आपल्याकडे हा उपदेशच पोहोचत नाही की आपण या देहापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत. आपल्याला आपण पाहणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे घडून येत नाही तोपर्यंत आपण जे नाही त्यामध्येच अडकून राहतो. आपला देह आणि अर्थातच देहाबरोबर आलेली देहबुद्धी, यातून आपण कुठेतरी वेगळे आहोत ही पाहण्याची दृष्टी ज्ञान झाल्यानंतर प्राप्त होते असं समर्थ म्हणत आहेत. परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे. इतकं जाणण्याला महत्त्व आहे, पण याचं जे महत्त्व आहे ते मूर्खाला कळत नाही. जो शहाणा आहे त्याला कळतं. पण एक गंमत अशी की शहाण्याचं शहाणपणसुद्धा संत संगतीमध्ये लपलेला आहे, दडलेला आहे. तो जर संतांच्या सद्गुरूंच्या सहवासात गेला तर त्याला कळेल की काय करणं हे योग्य आहे. जसं आत्ता दासबोधामधून समर्थ आपल्याला उपदेश करतायत, हा एक प्रकारे समर्थांचा संगच आहे. नाहीतर आपल्याला कसं कळणार आणि आपल्याला कोण सांगणार की जाणणे सकळास प्रमाण. समर्थ हे सांगत आहेत आणि म्हणून आपली दिशा ठरलेली आहे की या दिशेनं आपल्याला जायचं आहे. अलक्ष करू नये असं म्हणणं त्यांनी, ही सुद्धा आपल्याला त्यांनी दिशा देणंच आहे. आणि दिशेवरची खूणही समर्थांनी सांगून ठेवली आहे. परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे. ज्याला ज्ञान झालं त्यालाच समजेल की आपण कसे वेगळे आहोत. आता एकदम कुणाला तरी वाटेल की ज्ञान होण्यासाठी अलिप्ततेचा अभ्यास करायला पाहिजे. पण समर्थ म्हणतात अलिप्तपणा ज्ञान झाल्यावरच कळेल. मग हा गुंता तरी कसा सुटायचा? तर इथे गुंता नसून ज्ञान होणं ही हळूहळू घडून येणारी प्रक्रिया आहे. एकदम काहीतरी घडलं आणि ज्ञानच झालं असं फार अभावानं घडून येतं. वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञानाच्या निश्चयामध्ये साधक हळूहळू प्रवेश करतो. जसा जसा तो प्रवेश करतो तसं तसं त्याला अलिप्तपणाची खूण पटत जाते. मागे एकदा विषय आलाय पहा. ध्यानाच्या सखोल अवस्थेमध्ये आपण देह नाही, आपल्यामध्ये कोणताही विचार नाही. विचार नसेल तर मग तर्क वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही आपण आहोत अशी स्पष्ट जाणीव साधकाला होत राहते. मग एक प्रकारे पाहायला गेल्यास त्यानं स्वतःच्या देहापासून वेगळं होऊन स्वतःलाच पाहिलं नाही का? पण हे पाहणं काही खरं ज्ञान जरी नसलं तरी ज्ञानाच्या मार्गावरची ती वाटचाल आहे. जे इंद्रियांना, देहाला, मनाला, बुद्धीला चिकटून आयुष्य सुरू होतं, त्या आयुष्यात आता फरक पडला. आता लक्षात आलं की आपण वेगळं होऊनही राहू शकतो. आपला मी तसाच राहतो. जरी बुद्धी थांबली, मन थांबलं, देह जरी थांबला तरी आपण तसेच राहतो.
आणि हे एकदा साधकाला कळून आलं की त्याला अलिप्तपणाची खूण पटते. हा मार्ग आहे आपल्या जाणत्याला ओळखण्याचा. असं पहा, आपण एखाद्या सरोवरामध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर खालून वरती बघितलं तर आपल्याला वरचा पृष्ठभाग हलताना दिसतो. सूर्यकिरण जर वरून खाली येत असतील तर ते किरणसुद्धा हलताना दिसतात. पण तसंच समजा काही वेळ कुंभक धरून पाण्यामध्ये आपण राहिलो तर वरचं पाणी संथ होतं. संथ झाल्यानंतर पलीकडचं दृश्य अस्पष्ट का होईना आपल्याला दिसतं. आपल्या लक्षात येतं की पलीकडे काहीतरी आहे जे आपल्या अनुभवाला येतंय, पण आपण त्याचे भाग नाही. हीच अनुभवाची तऱ्हा आपण जेव्हा आपल्याच आत शिरतो तेव्हा घडून येते. स्वतःच्या आत शिरल्यानंतर आता मन नाही, कोणताही विचार नाही, बुद्धी नाही, बुद्धीचे तर्क नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्याला आपली शुद्ध जाणीव अनुभवाला येते. खरं म्हणजे हा जो शुद्ध जाणीवेचा अनुभव येतो तो वेगळेपणाने येतो. आपणच शुद्ध जाणीव रूप तिथे आहोत खरं म्हणजे, पण आपल्याला शांततेचा अनुभव येतो, कारण आपल्या वर असलेले सगळे तरंग थांबलेले असतात. मग अशा वेळी त्या तरंगांच्या पलीकडे देहाच्या अस्तित्वानं आपण आहोत याचीही जाणीव होत राहते. जडत्वानं असेल किंवा कुठून तरी दुरून असेल, पण आपल्याला आपल्या देहाचा अनुभव येत राहतो. पुसटशा गोष्टी कानावर येतायत असंही कळत राहतं, पण आपण त्याचे भाग नाही अशा एका अलिप्त स्थितीमध्ये आपण राहतो. हा जाणीवेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. समर्थ म्हणतायत, ही अलिप्तपणाची खूण जो जाणीवेत गेलेला आहे त्यालाच कळेल. त्यांचे शब्द पहा, अलिप्तपणाची खूण जाणता कळे. असंच जर आपण आपल्या आत शांतपणे बसत राहिलो तर आपण आता जिथे आत बसत आहोत तो अनुभव पक्का होत जातो आणि बाहेरचा भ्रमरूप अनुभव खोटा होत जातो. अर्थातच त्यापासून आपण अलिप्त आहोत हे प्रत्यक्ष साधकाला प्रचितीला येतं. समर्थ म्हणतायत, एक जाणणे करून परते, कोण सोडी प्राणिया ते, कोणी एक कार्य जे ते, जाटिल्याविण न कळे. इतकं ज्ञान महत्त्वाचं आहे. तो अलिप्तपणा आल्याशिवाय आपण मुळात अज्ञानात आहोत हेच आपल्याला कळून येणार नाही. अलिप्तपणा आपल्याला शिकवेल की आपल्या स्वरूपाला धक्का लागत नाही. जर काही झालं तर ते देहाला होतं, आपल्या मनाला होतं, आपल्या बुद्धीतून होतं, पण मी मात्र त्याच्यापासून स्वतंत्र राहतो, वेगळा राहतो. समर्थ म्हणतायत, एक जाणणे करून परते, कोण सोडी प्राणिया ते. या ज्ञानाशिवाय किंवा या जाणीवेपर्यंत पोहोचण्याच्या अभ्यासाशिवाय मनुष्याची सुटका नाही. कशातून? अज्ञानातून. हे जर केलं नाही, आपल्या स्वतःला ओळखून जर घेतलं नाही तर आपली सुटका होणं शक्य नाही. आणि जसं प्रयत्नांशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही, तसंच इथं साधनेचे प्रयत्न लागतात हे समर्थ सुचवत आहेत. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोघींमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. अतिशय महत्त्वाची ओवी आहे ही. जाणणं म्हणजे स्मरण आहे असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ असा की आपली आठवण्याची मेंदूतील शक्ती नव्हे, तर जाणणं जे आहे, ओळखणं जे आहे ते ज्याच्यामुळे घडतं तिथं स्मरण आहे. म्हणजे खरं पाहता आपलं आत्मस्वरूप हेच स्मरण रूप आहे. पण आपण आत्मा आहोत या जाणीवेमध्ये नसणं म्हणजे नेणीव आहे आणि नेणीव म्हणजे विस्मरण आहे. आपल्याला काहीतरी ज्ञान झालं, काहीतरी कळलं किंवा आपल्याला काहीही कळलं नाही, आपण अज्ञानी आहोत. या दोन्हीही जाणीवा आपल्या मीमधूनच बाहेर येतात. मला स्मरण आहे म्हणजे आठवण आहे किंवा मला आठवण नाही, या दोन्हीही गोष्टी आत्म्यापाशीच आहेत. म्हणजे खरं स्मरण जर काही असेल तर मी आत्मा हेच खरं स्मरण आहे. आता हे ज्याच्याजवळ आहे तो ज्ञानी आहे. म्हणजेच ज्ञानाचं हे लक्षण आहे की मी आत्मा या स्थितीमध्ये राहणं. आणि हे ज्याच्याजवळ नाही म्हणजे याच्या उलट दिशेचं स्मरण ज्याच्याजवळ आहे
की मी म्हणजे देह तो अज्ञानात आहे. म्हणून मी देह या स्मरणाला विस्मरण म्हटलेलं आहे. एवढं सांगून पुढे ते त्यांच्या शैलीमध्ये म्हणतात, दोहींमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेळे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कळो आले. जे ज्ञानी लोक आहेत तेच खरे शहाणे आणि अज्ञानी म्हणजे स्वतःला देह समजणारे हे दैन्यवाणे आहेत. पण पुढे समर्थ काय म्हणतायत लक्ष देऊन ऐका. ते म्हणतात, विज्ञान तेही जाणपणे कळो आले. हे जे ज्ञान झालेलं आहे तेही जाणीवेनं झालेलं असतं. ज्ञानानं हे आपल्याला कळलेलं असतं की आपण कोण आहोत किंवा आपण कोण आहोत याचं ज्ञान आपल्याला झालेलं असतं. म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे तोही तिथे अजून शिल्लक असतो. म्हणून याहीपेक्षा महत्त्वाची आणि खोलातील गोष्ट समर्थांनी पुढे सांगितली. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतू रहित झाले समाधान. आपण कोण आहे हे आपल्याला कळलं, ठीक आहे. आपण देह आहे हे अज्ञान आपलं दूर झालं. आता दोन वृत्ती होत्या, मी देह ही अज्ञानात्मक वृत्ती आणि मी आत्मा ही ज्ञानात्मक वृत्ती. आता जेव्हा मी देह याचं भान हरपलं तेव्हा मी आत्मा याचं भान उदयाला आलं. पण तिथेही मी शिल्लक राहिलाच. म्हणजे हे आत्मस्वरूपही जेव्हा केवळ शुद्धतेनं शिल्लक राहतं, म्हणजे आता तिथे मीही जेव्हा शिल्लक राहत नाही, यालाच आत्मा परमात्म्यात विलीन होणं किंवा परब्रह्मामध्ये लीन होणं म्हणतात. हे जेव्हा घडतं त्यावेळी मग तिथं कुठलाही शब्द राहत नाही. शब्द राहत नाही याचाच अर्थ असा की तिथे आता अनुभवाचा साक्षी राहत नाही. अनुभवाला हे सांगायला तिथे कुणीच राहत नाही. कुठल्याही पद्धतीचं द्वैत राहत नाही. समर्थ म्हणतायत, साधक अशा वेळी हेतुरहित समाधानाच्या स्थितीमध्ये जातो. समाधान आहे पण समाधानाला अनुभवणाराही तिथे कोणी नाही, इतकी समाधानाची परमशुद्ध अवस्था. श्री समर्थांनी कृपेनं दासबोध सांगितला म्हणून आपल्याला हे कळू तरी शकतं की नेमकं जाणणं म्हणजे काय आहे आणि नेणणं म्हणजे काय आहे. आणि जाणीव झाल्यानंतर सुद्धा ते जाणपण कशा पद्धतीनं खुंटून जातं. शब्दरहित अवस्थेमध्ये परमशुद्ध समाधान साधकाला प्राप्त होतं. समासाचा शेवट आला. श्रोते म्हणती हे प्रमाण झाले परमसमाधान, परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे. ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. श्रोता वक्त्याला किंवा सद्गुरूंना सांगतोय की तुम्ही जे काही सांगितलं ते आता मला पटलं आहे, माझं समाधान झालं. असं म्हणून श्रोत्यानं एक मागणी केली आहे की पिंड ब्रह्मांडाबद्दल मला सांगा. ते दोन्ही एक कसे ते मला सांगा. पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं, तर मग त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते नीट समजावून सांगा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा श्रीराम. पुढे आता अनुमान निरसन नावाचा 5वा समास आहे. तो आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.